आणि हे तुम्हाला साईडचे जे पिलर तुम्हाला दिसत आहेत ना, हे पिलर काय आहेत, कशासाठी आहेत ते पिलर? कशासाठी आहेत? आपल्याला वाटतं ना साहजिक घराचे पिलर आधारासाठी असतात, परंतु हे आधारासाठी नाहीये. चैत्यापासून परत परिक्रमापथ वेगळा करण्यासाठी हे पिलर एक डिझाईन म्हणून बांधलेले आहेत. नाहीतर ही लेणी जी आहे ती एकाच खडकामध्ये आहे. ऍक्च्युली त्याचा सपोर्ट म्हणून पण उपयोग होतोच, नाही होत असं नाहीये, परंतु परिक्रमापथ जो आहे तो चैत्याच्या इथून नसून तो ह्या पिलरच्या पाठून आहे. आणि हे पिलर कसे आहेत तुम्हाला, त्याच्यावरती तुम्हाला हत्ती दिसत आहेत, सिंह दिसतोय, वाघ दिसतोय, आणि हा कोण दिसतोय तुम्हाला सांचीमध्ये पाहिलात तुम्ही, काय म्हणतात त्याला, स्फिंक्स. तो अर्धा गरुड असतो, अर्धा सिंह असतो. हा, त्याला गरुडासारखी चोच असते, त्याला स्फिंक्स म्हणतात, त्याला स्फिंक्स म्हणतात. आणि हा कुठल्या कलेतून आलेला आहे, हा गांधार कलेतून, इजिप्त वगैरे ह्या ठिकाणाच्या इराणी कलेतून हा इथे पोहोचलेला स्फिंक्स आहे. आणि हा लक साठी म्हणजे हे करतात, मान्यता आहे, लक साठी ठेवतात. कारण सांचीला गेला तर तुम्हाला इतके स्फिंक्स दिसतील ना म्युझियम मध्ये, आताच आपण पाहिले तर खूप स्फिंक्स आहेत, तर तो एक स्फिंक्स आहे त्याच्यामधला. त्यानंतर सर्वात महत्वाचं, ह्या ज्या लेण्या आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये, भारतामधल्या सगळ्यात जास्त लेण्या कुठे आहेत, महाराष्ट्रामध्ये. का, त्याचं एक प्रमुख कारण काय, एकच कारण प्रमुख आहे त्याचं, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लेण्या का, भारतामध्ये जर तुम्हाला 1200 लेण्या सापडतात तर त्यातल्या 1000 लेण्या ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याचं कारण आहे हा दगड आणि खडक. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगा आहेत आणि त्या सह्याद्री पर्वतरांगा या बेसाल्ट खडकापासून बनलेल्या आहेत. तर हा खडक पोखरणे आणि त्याच्यामध्ये कलाकृती निर्माण करणे हे सोपं जातं. बाकीच्या ठिकाणी तुम्ही बौद्ध स्थळांवरती फिरलात किंवा भारतात अनेक ठिकाणी फिरलात जिथे असं काही निर्माण केलेले आहेत वास्तू, तर तिथले तुम्ही खडक पाहिले तर ते अशा प्रकारचे खडक नसतात. ते खडक कसे असतात, ठिसूळ असतात, मातीने तुटतात, त्याच्या लाद्या होतात कालांतराने. आज MP मध्ये गेला तर लाद्या त्याच्या झालेल्या त्या सगळ्या खडकांच्या. तर असा खडक फक्त महाराष्ट्रात चांगला लागला. आणि ही दूरदृष्टी होती त्या काळात, सातवाहनांची म्हणा, सम्राट अशोकाची म्हणा. कारण सगळ्यात पहिली लेणी कोणी बनवली, त्यांनी बनवली. कुठे बनवली, बोधगयेपासून 50 किलोमीटर वरती 12 लेणी आहेत, नागार्जुन लेणी आहेत. हा, बघितल्यात कोणी 12 नागार्जुन? आम्ही धम्मयात्रेत दाखवतो, ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना नेतो पळत पळत रिक्षानी पण. तर त्या 12 नागार्जुन आणि कव्वाडोल म्हणून एक ठिकाण आहे. तुम्ही बर्माला वगैरे कोणी तुमच्या मधला गेला असेल तर एक ठिकाण आहे तिकडे, तर त्याच्यामध्ये एक दगड एका ह्याच्यावरती आहे आणि त्याच्यावरती हे आहे विहार बनवलेला आहे. तर तो दगड एवढ्याशा आधारावरती आहे ना, तो इकडे पडत ना इकडे पडत. तसं स्थान बोधगयेमध्ये पण होतं, त्याला कव्वाडोल म्हणतात. कारण त्या दगडावरती कावळा बसल्यानंतर तो दगड हलायचा, म्हणून त्याला कव्वाडोल असं नाव दिलं होतं. पण नंतर ज्या काळात ते पाडलं गेलं, संपूर्ण एरिया तो मॉनेस्ट्रीचा एरिया आहे. आता तिथं खुदाई सुरू झालेली आहे, उत्खनन सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच विहाराचे अवशेष सापडलेले आहेत. मी जेव्हा गेलो तेव्हा फक्त भगवान बुद्धांची 7 फुटाची एक मूर्ती मिळाली होती ब्लॅकस्टोन मध्ये, ती बाहेर ठेवली होती आणि काही स्तंभ पडलेले वगैरे होते ते असे वर काढून ठेवले होते. परंतु आता गेल्यानंतर डोंगरावरती अनेक स्तूप सापडलेले आहेत आणि जे जमिनीवरती सरफेसवरती जे उत्खनन केलं त्याच्या खाली विहाराचे अवशेष आहेत. तर ते 15-15, 20-20 फुटाचे खोल खड्डे केलेले आहेत. आपण गेलो होतो वाटतं चॅन्टिंगला, त्यावेळी बघितलं. मागच्या वर्षीच्या चॅन्टिंगला जे होते त्यांनी बघितलं होतं ते. तर ह्या लेण्या कोणी बनवल्या महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्रातल्या लेण्या, महाराष्ट्रातल्या लेण्यांचा आणि सम्राट अशोकांचा संबंध नाहीये. लक्षात घ्या, सम्राट अशोकांचा संबंध हा उत्तर भारतापुरता आहे आणि बाकीच्या ठिकाणी त्यांनी विहार आणि चैत्य बनवले, मोठे मोठे स्तूप बनवले. परंतु ह्या ज्या लेण्या आहेत या लेण्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातवाहन कालापासून सुरू झालेल्या आहेत. सातवाहन राजे कोण होते, बुद्धिस्ट राजे होते. ही जुन्नर त्यांची राजधानी होती. याला जीर्णनगर देखील असं म्हटलं जात होतं त्या काळात. आणि आपण ज्या नाणेघाटाला जाणार आहोत तो नाणेघाट या पश्चिम घाटाला आणि कोकणाला जोडणारा तो एक रस्ता होता. तिथे आपण एक रांजण पाहणार आहोत मोठं. त्या रांजणामध्ये टोल दिल्यानंतर, नाणं टाकल्यानंतर त्या रांजणामध्ये थोडं त्या वाहनाला सोडत असत आणि मध्ये खाली उतरत असत. जिथून आपण 1-1.5 तास आलो ना
जिथे हॉटेलकडे थांबलो होतो चहा घ्यायला, तिथून पुढे अर्ध्या तासावरती नाणेघाटचा तो ट्रेक संपतो, प्राचीन रस्ता संपतो तिथे. तिथपर्यंत लोक इथून आपल्या बैलगाड्या वगैरे घेऊन येत असत त्या काळात 2000 वर्षापूर्वी. पण तो टॅक्स द्यावा लागत होता, तर त्याला ते नाणेघाट, त्या रांजणाला हे म्हटले, म्हणजे तो नाण्याचा हे होता, तिथे नाणे टाकलं जायचं त्या रांजणामध्ये, म्हणून त्याला नाणेघाट असं नाव दिलेलं आहे. आणि टोल सिस्टम त्या वेळापासून आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या सगळ्या ज्या लेण्या आहेत या सातवाहनांनी बांधलेल्या आहेत. पहिला सातवाहन राजा कोण होता? गौतमीपुत्र सातकर्णी. आणि त्याचं जे या सर्व ज्या लेण्या आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे सापडतात, त्याची सुरुवात सातवाहन काळापासून झाली. आणि सर्वात प्रथम जो राजा होता सातवाहनांचा, त्याचं नाव होतं गौतमीपुत्र सातकर्णी. आणि नाणेघाटामध्ये आपण जेव्हा जाणार आहोत तेव्हा त्यांच्या वंशजांची आपल्याला हे पण मिळतात, शिल्प केलेली त्या काळातली ती पाहायला मिळतात. आता फक्त त्यांचे चरण राहिलेले आहेत तिथे. आणि नागनिका राणी जी होती त्यांची, तर त्या नागनिका राणीचा एक शिलालेख देखील त्या नाणेघाटामध्ये सापडतो, तर तो देखील पाहणार आहोत. आणि महाराष्ट्रातला आपण म्हणतो ना मराठी भाषा, तर मराठी भाषा त्यावेळी होती, परंतु आत्ताच्या फॉर्म मध्ये नव्हती ती. त्यावेळी तिला महारट्टी म्हटलं जात होतं. आणि या प्रदेशाला काय म्हटलं जात होतं? महारठ्ठ प्रदेश म्हटलं जात होतं. आणि मराठी भाषेला महारट्टी भाषा म्हटलं जात होतं. तर त्या महारट्टीचा उल्लेख असलेला शिलालेख आपल्याला नाणेघाटामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे मराठी देखील त्या काळाची प्राकृत भाषा होती. आणि त्या प्राकृत भाषेचं नाव काय होतं? महारट्टी. परंतु या महारट्टीवरती पाली भाषेचा खूप प्रभाव आहे. तुम्ही भारतातल्या किंवा भारताबाहेरच्या कोणत्याही जर भाषा घेतल्यात भारतीय उपखंडामध्ये कोणते कोणते राष्ट्र येतात? भूटान, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान आताचा, ही सगळी राष्ट्र आहेत ती भारतीय उपखंडातली राष्ट्र आहेत. तर या देशांमध्ये ज्या भाषा बोलल्या जातात, ज्या लिपी लिहिल्या जातात, त्या लिपीवरती ब्राह्मी लिपीचा प्रभाव आहे. मी तुम्हाला ब्राह्मी लिपीबद्दल सांगितलं ना त्या दिवशी. ते पुस्तक दाखवा भाई. ब्राह्मी भंडन, पालीमध्ये भंडन, मराठीमध्ये आपण काय म्हणतो? भांडण. तर हे असं एक पुस्तक, ह्याचं प्रकाशन आम्ही नाणेघाटामध्येच केलं होतं. ब्राह्मी लिपी सराव पुस्तिका आहे. याच्यामध्ये तुम्हाला ब्राह्मी लिपी जर शिकायची असेल तर देवनागरीमध्ये पण दिलेलं आहे, रोमन मध्ये पण दिलेलं आहे. आणि मग ते रोमन आणि देवनागरीला ब्राह्मीमध्ये कसं लिहितात हे देखील दिलेलं आहे. मग ह्या ब्राह्मीचा सराव तुम्ही खाली करायचा आहे त्याच्यामध्ये रकान्यामध्ये. त्यासाठी हे 3 रकाने सोडलेले आहेत. मग तुम्हाला जर ही लिपी शिकायची असेल तर रोमन मधून पण शिकू शकता आणि देवनागरी मधून पण शिकू शकता. देवनागरी मधून का शिकावी? तर पाली जी आत्ताची लिहिली गेलेली आहे ती देवनागरीमध्ये लिहिली गेलेली आहे, बरोबर ना? लिपी आणि भाषेतला फरक आहे. आत्ताची जी पाली भाषा आपण बोलतो ती देवनागरीत लिहिली गेलेली आहे. परंतु जर इंग्लंडमध्ये जर त्याचा अभ्यास करायचा असेल पाली भाषेचा, तर त्यांना ती देवनागरी लिपी समजणार नाही, आ इ वाली. त्यांना रोमनच समजणार, त्यांना ABCDEFG. मग रोमन मध्ये पण तुम्हाला जर भाषा शिकायची असेल तर रोमन मध्ये पण ते कसं लिहिलं जातं ते इथं दिलेलं आहे. याचा सराव करून तुम्ही शब्द बनवू शकता. आणि कधी लेण्यांमध्ये आल्यानंतर या भाषा तुम्ही थोड्या थोड्या शिकू शकता. एक जिज्ञासा म्हणून पण तुम्ही पुस्तक ठेवायला किंवा हे शिकायला हरकत नाही. 1च दिवसाचं काम असतं हे. लिपी शिकणं काय मोठं काम नाही, 1च दिवसाचं काम आहे. परंतु पाली भाषा शिकायला वेळ द्यावा लागतो. वर्ष जातं, 2 वर्ष जातात, त्याच्यामध्ये सतत सराव करावा लागतो. आपली वोकॅब्युलरी वाढवावी लागते आपल्याला. तर आपण या लेणीची माहिती घेतलेली आहे. पुढे आपण मंडपमध्ये जाऊया. सिद्धार्थ कसबे येत आहेत, ते पण आपल्याला पुढे आणखी थोडंसं मार्गदर्शन करतील या संदर्भामध्ये. कोणाला काही डाऊट आहे? आपल्याला खरं तर वंदन वगैरे करायला हवं होतं, पण खाली ओलं आहे.